Hello friends, today we are going to learn about first lesson of 6th standard, that is natural resources, air, water and land. बाळांनो, इयत्ता 6 च्या वर्गामध्ये असलेला सायन्सचा हा आपला पहिला पाठ आहे. ज्या पाठाचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती. त्यामध्ये कुठले आहे? एअर, वॉटर अँड लँड. So we are going to start from the first concept, that is natural resources. So what is natural resources? Natural resources means what? The resources which we get from the nature. The resources which we get from the nature are called natural resources. म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय? तर असे रिसोर्स जे आपल्याला निसर्गामधून मिळतात त्यांना काय म्हणायचं? नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती. मग यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर त्यामध्ये आहे एअर, वॉटर, लँड. ऑल दीज आर द नॅचरल रिसोर्स. बट द पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज दॅट एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ and fulfilling their basic needs are called natural resources. It means that air, water and land. Air, water and land are the factors which are important. Air, water and land हे असे फॅक्टर आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. कशासाठी? फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकवण्यासाठी, पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात राहण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी या घटकांची गरज आहे. अशा गरजांना काय म्हणायचं? नॅचरल रिसोर्सेस असं म्हणायचं. मग बाळांनो, हे सगळे नॅचरल रिसोर्सेस कुठले कुठले आहेत? दॅट इज एअर, वॉटर, लँड. हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे. ऑल दीज आर द नॅचरल रिसोर्सेस. Okay, so we are going to start from the first natural resource, that is air. Air means what? Air means what? Air is the mixture of gas. Mixture of gas. बाळांनो, हवा हे वायूंचं मिश्रण आहे. हवा हे वायूंचं मिश्रण आहे. यामध्ये अनेक वायूंचा समावेश असतो आणि हे जे वायू आहेत या वायूंच्या मिश्रणामध्ये जर पाहिलं तर which are the gases included in the air, that is oxygen, nitrogen, carbon dioxide, hydrogen, helium, lithium, neon, argon, krypton, xenon. All these are the gases included in the air. म्हणजेच काय बोला बाळांनो की हवा हे वायूंचं मिश्रण आहे आणि या हवेमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. मग कोणते कोणते घटक आहेत बरं? ते ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे. या सर्व घटकांची गरज सजीवांना आहे. म्हणून हवा ही या नॅचरल रिसोर्सेस मध्ये समाविष्ट होते. एअर इज अ पार्ट ऑफ नॅचरल रिसोर्स. हवा ही या नैसर्गिक साधन संपत्तीचाच एक भाग आहे. तर पाहूया बाळांनो, आता हवेमध्ये नेमकं वायूंचं प्रमाण कोणत्या कोणत्या वायूंचं प्रमाण आहे, कोणते वायू हवेमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांचं प्रमाण किती टक्के आहे हे आपण पाहूया. सो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम फर्स्ट प्रपोर्शन, दॅट इज नायट्रोजन. The proportion of nitrogen gas in air is near about 78%. बाळांनो, लक्षात ठेवा, हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू म्हणजे कुठला आहे? नायट्रोजन. नियर अबाउट 78%, 78% प्रमाण हे हवेमध्ये कशाचं आहे? नायट्रोजनचं आहे. The nitrogen is near about 78% and oxygen is near about 20%.
21%. म्हणजे बाळांनो आता या हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे आणि 21% किती 21% काय आहे ऑक्सिजन आहे. So remaining proportion of gases are included in the 1% of gas. आता इथंच पहा तुम्ही की 78 आणि 21 it's near about 99% and remaining 1% gas consists of that is carbon dioxide, argon, helium, krypton. Okay, we are going to start from one by one. तर बघा बाळांनो ऑक्सिजन नंतर या हवेमध्ये जो आहे तो कार्बन डायऑक्साइड 0.03%. या हवेमध्ये ऑक्सिजन 21% आहे आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे हा 0.03% एवढाच आहे. एवढाच कार्बन डायऑक्साइड या हवेमध्ये आहे अँड रिमेनिंग 0.9% इज आर्गॉन. राहिलेला जो आहे तो आर्गॉन 0.9% is argon. It means that there are various kinds of gases present in air and the proportion of gases is different in air. हवेमध्ये अनेक प्रकारचे गॅसेस आहेत आणि या वेगवेगळ्या गॅसेसचं प्रमाणही हवेमध्ये कमी जास्त स्वरूपामध्ये आहे. तर इतर कुठले गॅसेस आहेत त्यामध्ये आहे क्रिप्टॉन आहे, ऑक्सिजन, झेनॉन आहे, निऑन आहे, हेलियम आहे. अशा अनेक प्रकारचे गॅसेस याच्यामध्ये समावेश आहे. ओके, these are the air. The air is the first natural resource and next natural resource is the water. We are going to start about the water, but before starting the water we have to need of understanding other factors which are important related to the air. Nowadays air pollution is a too much big crisis for human being. सध्या मानवजातीसाठी हवेचे प्रदूषण, मानवजातीसाठी म्हणण्यापेक्षा सर्व सजीवांसाठी हवेचे प्रदूषण हे अतिशय गंभीर समस्या तयार झालेली आहे. आणि या हवेच्या प्रदूषणावर जर उपाययोजना करायच्या असतील तर आपल्याला सर्वप्रथम we have to need of using less number of private vehicles. ज्या कमीत कमी आपण सर्वाधिक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले खासगी वाहन वापरण्याचं प्रमाण आपण टाळलं पाहिजे. प्लांटिंग मच मोर ट्रीज, जास्तीत जास्त वृक्षांचं उत्पादन घेतलं पाहिजे. फॅक्टरीज आर सेटल्ड स्टेइंग अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. तर जे औद्योगिक वसाहती आहेत या आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापासून थोडंसं दूर अंतरावर त्या स्थापित केल्या पाहिजे. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ओझोन लेअर. यू नो दॅट ओझोन लेअर, ओझोन is umbrella. It's work like umbrella for the earth. Ozone layer protects our earth from the harmful ultraviolet rays of the sun. सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीला वाचवण्याचं काम हे ओझोन लेयर करतो. The ozone is also it's destroyed due to the chemical gases like CFC gases. CFC means chlorofluorocarbons. CFC गॅसेस मुळे ओझोनला खूप मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचत आहे आणि यामुळे पृथ्वीवरील या जीवसृष्टीला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विपरीत परिणाम होताना दिसून येतोय. तर सो बाळांनो पहिला नॅचरल रिसोर्स महत्त्वाचा होता एअर. आता दुसरा अतिशय महत्त्वाचा नॅचरल रिसोर्स आहे दॅट इज वॉटर. वॉटर म्हणजे काय बाळांनो? पाणी. वॉटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. द लाईफ बिगिन्स फ्रॉम द वॉटर. द लाईफ बिगिन्स फ्रॉम द वॉटर. दॅट इज वाय ऑलवेज यू विल लिसन दॅट. तुम्ही ऐकू शकता बरेच वेळा वॉटर इज लाईफ असं म्हटलं जातं. व्हाय इट इज सेड टू बी दॅट वॉटर इज लाईफ? बिकॉज
the blood of animals or the sap of plants contains much more proportion of water. That is why water is said to be the life. बघा बाळांनो, मानवाचं असेल, इतर प्राण्यांचं रक्त असेल, या सर्वांच्या रक्तामध्ये जास्तीत जास्त प्रमाण पाण्याचं असतं. त्यामुळे पाणी नसेल तर या सर्वांचं ब्लड हे निरर्थक आहे. त्यामुळे पाण्याला लाईफ असं म्हटलं जातं. ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट अबाउट स्टडींग अबाउट द वॉटर. वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स फॉर ऑल लिव्हिंग थिंग. From on the earth's surface, 97% of water is present in sea. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 97% पाणी हे कुठे आहे? समुद्रामध्ये आहे. 97% of water is present in the sea. Remaining 2.7% of water is in form of ice. बघा, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या 100% पाणी साठ्यापैकी 100% पैकी 97% water is present in the sea and 2.7% of water is present in form of ice. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी 97% पाणी हे कुठे आहे? समुद्रामध्ये. त्यापैकी 2.60% पाणी हे बर्फाच्या रूपामध्ये आहे आणि राहिलेलं 0.3% वॉटर, रिमेनिंग 0.3% वॉटर इज युजफुल फॉर ड्रिंकिंग and other purposes. It means that 97% of water is in the sea, 2.7% of water is in form of ice, and 0.3% of water is useful for drinking and other purpose like agriculture, like washing clothes, like any other purposes. म्हणजे बघा बाळांनो, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या 97% पाणी, एकूण पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रामध्ये आहे. म्हणजे जे खारं आहे, ज्याचा उपयोग आपण पिण्यासाठी करू शकत नाही किंवा शेतीच्या कामासाठी उपयोग करू शकत नाही. We cannot use such water. We can't use such water for drinking purposes or any other purposes. 2.7% of water is present in form of ice. 2.7% पाणी हे पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या 2.7% पाणी हे बर्फाच्या रूपामध्ये आहे. And remaining 0.3% only it is useful for drinking purposes. That is why the water is second natural resources for all living